आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। आई वडिलांच्या श्वासात श्वास असेपर्यंत त्यांना जीव लावा, वसंत हंकारे। आई वडिलांच्या श्वासात श्वास असेपर्यंत त्यांना जीव लावा असे आव्हान महाराष्ट्रातील युथ स्पीकर प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी सेलू शहरातील साई नाट्यगृहात कैलाशवासी अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने आज दिनांक 3 जुलै बुधवार रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बाप समजावून घेताना या व्याख्यानाचा विषय होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय भांबळे होते, तर व्यासपीठावर व्याख्याते वसंत हंकारे, कार्यक्रमाचे संयोजक परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा अण्णाभाऊ साहेब काकडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अशोक नाना काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती। नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक उत्तम राठोड, प्रसिद्ध उद्योजक आर.बी. घोडके, मनीष बोरगावकर सर, प्रफुल्ल गिल्डा, वल्लभ लोया, संतोष कुलकर्णी सर, संतोष पाटील, यासिर उर्दू शाळेचे संस्थापक अध्यक्ष पठाण रहीम खान सर, माजी नगरसेवक शेख रहीमभाई, सिद्धार्थ एडके, नाईक नवरे, कॉम्रेड अशोक उफाडे, प्रल्हाद कान्हेकर, निशा पाटील, दत्तू सिंग ठाकूर, विठ्ठल काडबांडे, परवेश सौदागर, प्रदीप शिंदे, सचिन धापसे, विजय काकडे, गौतम साळवे, माजी नगरसेवक अब्दुल मजीद बागबान, श्याम मुंडेसह आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती। सेलूचे भूमिपुत्र असलेले ऋतुराज व राज नखाते या दोन बंधूंनी NDA शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। वेगळ्या मार्गाने चाललेल्या पिढीला मार्गदर्शन आवश्यक आहे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत माजी आमदार विजय भांबळे यांनी यावेळी व्यक्त केले। गुणवत्तेचे दडपण न घेता विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने शिक्षण घ्यावे, भविष्यात सर्व वृद्धाश्रम बंद झाले पाहिजेत, ही जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारली पाहिजे असे आवाहन भांबळे यांनी केले। यावेळी पुढे बोलताना हंकारे म्हणाले की सध्या स्थितीत आई वडिलांना मुले विसरत चालली आहेत, त्यांना आई वडिलांच्या कष्टाची जाणीव राहिलेली नाही, त्यामुळेच आज अनेकांचे आई वडील हे वृद्धाश्रमात आहेत, हे दुर्दैवाने सत्य आहे। शालेय मुलींना खोट्या प्रेमाचा जाळ्यात ओढून त्या मुलींचे आयुष्य बर्बाद करणाऱ्यावर आसूड ओढत त्यांनी यावेळी मुलींनी राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, शेख फातिमा, छत्रपती ताराबाई यासारख्या महान महिलांचा आदर्श घेऊन पुढे सक्षमपणे वाटचाल करावी असे आवाहन केले। तरुणांनी देखील व्यसनाच्या आहारी न जाता आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे। स्वकर्तृत्वावर मुलांनी मोठे होऊन आई वडिलांच्या कष्टाचं चीज करावं। लग्नानंतर आई फक्त 1 वर्ष स्वतःसाठी जगते, नंतर पूर्ण आयुष्य आपल्या लेकरासाठी जगते। पूर्ण आयुष्य आई वडील हे आपल्या लेकरासाठी दिवस रात्र मेहनत करतात असे त्यांनी सांगितले। यावेळी हंकारे यांच्या अत्यंत भावनिक व्याख्यानाने उपस्थित विद्यार्थ्यांसह नागरिकांनीही अश्रू अनावर होत होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार मोहन बोराडे यांनी केले। महात्मा गांधी रोजगार योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी। पूर्णा तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री पांदण रस्ते, गायगोटा, सिंचन विहिरी, फळबाग, वृक्ष लागवड ही कामे मजुरामार्फत केली जातात, परंतु मागील काही दिवसापासून पूर्णा तालुक्यातील गाव पातळीवर असणारे ग्राम रोजगार सेवक हे लाभार्थ्यांची आर्थिक लूट करत असल्याचे निदर्शनास आले आहे। यामध्ये पूर्णा तालुक्यातील गौर येथील मारुती रामराव पारवे यांनी लाभार्थ्यांच्या हजेरीपटावर थेट स्वतःचा बँक खाते क्रमांक टाकून स्वतःच्या खात्यावर पैसे वळवल्याचा गंभीर प्रकार पुराव्यानिशी उघडकीस आला आहे। असाच प्रकार पूर्णा तालुक्यातील अनेक गावांमध्ये घडत असल्याचे निदर्शनात येत आहे। याबाबत गौर येथील काही जागरूक नागरिकांनी तक्रार केली, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ग्राम रोजगार सेवकांच्या संघटनेकडून केला जात आहे। याबाबत पूर्ण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे संबंधित रोजगार सेवकाच्या बँक खात्याची सखोल चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी व गैरव्यवहार करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकाची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत पूर्णा तालुका यांनी विभागीय आयुक्त यांना जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्फत केली आहे। या निवेदनावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पूर्णा तालुका अध्यक्ष जनार्दन आवरगण, तालुका संघटक शिवाजी शिराडे, शहराध्यक्ष सय्यद सलीम, शहर संघटक पत्रकार सुशील भैया गायकवाड यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे।
काळ्या जादूने आजार बरा करण्याच्या बहाण्याने लाखो रुपये हडपले। गंगाखेड शहरातील संत जनाबाई नगर येथील माणिक अंगद घरजाडे यांच्या मुलाच्या आजारपणाचा फायदा घेत तुमच्या मुलावर कोणीतरी काळी जादू केली असून ती काळी जादू मी उतरवतो असे म्हणत त्यांचा विश्वास संपादन करीत गंगाखेड येथील माणिक घरजाडे यांच्या घरीच जादू टोण्याचे साहित्य ज्यात लिंबू, काळ्या बाहुल्या, जडीबुटी, मृगजड, उलटा रावण, काळा हिरवा, मोहनजाळ, काळा कपडा, काळे तीळ, राड, सुगंधी, ऊद, हळदी, कुंकू, सुई, दाभण, कापूर अशा वस्तूंचा आजारी मुलांच्या अंगावरून उतारा करून आता काळी जादू पूर्ण उतरणार व मुलाला बरे करणार असे सांगून माणिक घरजाडे यांच्याकडून बुलढाणा जिल्ह्यातील अंजनी खुर्द येथील आरोपी कुकाजी भीमराव मिसाळ, संकेत कुकाजी मिसाळ, अभिषेक भास्कर मिसाळ यांनी संगमतानाने वेगवेगळ्या मोबाईल फोनपेवरून 4,39,500 रुपये मागणी करून त्याची फसवणूक केल्याची तक्रार माणिक घरजाडे यांनी दिल्याने गंगाखेड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या आदेशानुसार आरोपी कोकाजी भीमराव मिसाळ, संकेत कोकाजी मिसाळ, अभिषेक भास्कर मिसाळ यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 425/2024 कलम 420-34 भांडवीचे कलम 323 महाराष्ट्र नरबडी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी तथा जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर हे करीत आहे। या प्रकरणात जादूटोणा प्रकरण असल्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे परभणी येथील प्राध्यापक विठ्ठल घुले, विलास जंगले, प्रकाश शिंगाडे, सूर्यमाला मोती पावडे, आप्पा मोरताडे, पत्रकार गुणवंत कांबळे, शिवाजी कांबळे, पत्रकार राहुल भाऊ साबणे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बोलताना आज दिनांक 3 जुलै बुधवार रोजी पोलीस स्टेशनमध्ये गंगाखेड पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे या प्रकरणावर बोलताना सांगितले की अंधश्रद्धा या विषयावर मी अगोदरही जादूटोणा अंतर्गत कारवाया केल्या आहेत। अशा या प्रकरणामध्ये कोणत्याही नागरिकांचे आर्थिक शोषण होत असताना बरेच नागरिक अंधश्रद्धेच्या बळी जात असतात, परंतु अंधश्रद्धेच्या विषयावर जनतेमधून उठाव न होता, धाडसीचे पाऊल न उचलता पुढाकार घेऊन कुणीही पुढे येत नाही। त्यामुळे जनतेमधूनच आर्थिक शोषणावर भोंदू व्हावा अशा प्रकारचे अपराध करत असतील तर पोलीस प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे। आम्ही अशा प्रकरणात कोणत्याही नागरिकाचे नाव गुप्त ठेवले जात असतो। आदित्य हाडणेच्या यशाबद्दल विजय क्लासेसतर्फे सायकल देऊन सत्कार। आदित्य अमोल हाडणे या विद्यार्थ्याने 5वी स्कॉलरशिप इंग्लिश मीडियममध्ये 294 पैकी 268 गुण प्राप्त केल्याबद्दल त्यांचा विजय क्लासेसतर्फे सायकल देऊन सत्कार करण्यात आला। तसेच प्रज्ञान प्रकाश भालेराव, मंगेश मारुती कनसे या विद्यार्थ्यांचा घवघवीत यशाबद्दल क्लासेसतर्फे सत्कार करण्यात आला। तसेच 50 विद्यार्थ्यांना 5वी नवोदयचे पुस्तक क्लासतर्फे वाटप करण्यात आली। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक श्याम माचाले यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। मुख्याध्यापक प्रकाश भालेराव, सहशिक्षक आडे सर, सहशिक्षक हाडणे सर, सहशिक्षिका अमृता सुवर्णकार मॅडम, पंडित सर, मारुती कनसे, कोटे सर यांनी देखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणा दिली। चारठाणा गावाजवळ झालेल्या अपघातात 2 ठार तर 12 जण गंभीर जखमी। जिंतूर औरंगाबाद महामार्गावर चारठाणा गावजवळील एका वडल रस्त्यावर क्रुझर जीप चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वाहन पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात कोसळून झालेल्या अपघातात 2 जण जागीच ठार तर 12 जण गंभीर जखमी झाले आहे। हिंगोली जिल्ह्यातील कनका गावातील भाविक MH22U4352 या क्रमांकाच्या क्रुझर जीपने शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला गेले होते। दर्शन करून गावी परत असताना आज दिनांक 3 जुलै बुधवार रोजी पहाटेच्या दरम्यान चारठाणा गावाजवळील एका वडन रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने क्रुझर अनेक पलट्या खात रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली। या अपघातात जीपमधील रुक्मिणी चंदू चाबडे व दीपक सखाराम जाधव हे जागीच ठार झाले तर इतर 12 भाविक जखमी झाले। अपघातानंतर चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकिशन कोंडरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णवाहिकेतून जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले। जिंतूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून यातील 3 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली।
संत जनाबाई यांची पालखी गंगाखेडहून पंढरपूरकडे रवाना. गंगाखेड येथील संत जनाबाई प्रस्थान पालखी सोहळा व पायी पदयात्रा गंगाखेड ते पंढरपूरकडे आज दिनांक 3 जुलै बुधवार रोजी दुपारी 3 वाजता निघाली. यावेळी संत जनाबाई यांच्या प्रतिमेचे असंख्य भक्तांनी दर्शन घेतले. पालखी ढोल ताशांच्या गजरात निघाली. यावेळी गंगाखेड तालुक्यातील भाविक भक्त या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.